हे कोणतं हिंदुत्व आहे जिथे ऐतिहासिक घाट असे तोडले जात आहेत, अहिल्याबाईंची मूर्ती लोकांकडनं पायाखाली तुडवली जाते, जिथे सर्रास जेसीबी फिरवला जातोय आणि ही रिडेव्हलपमेंट म्हणताय तुम्ही? ज्यांना काशीचं महत्त्व माहिती आहे किंवा जे काशीला गेलेले आहेत किंवा काशीच्या कधीतरी त्यांनी व्हिडिओज बघितलेले आहेत, त्यांनी मणिकर्णिका घाटाबद्दल तर नक्कीच ऐकलं असेल. काशीला असे अनेक घाट आहेत, पण त्या घाटांमध्ये मणिकर्णिका घाटाचं आणि एक गंगा आरती होते त्या घाटाची चर्चा नेहमीच होत असते. तर मणिकर्णिका घाट आहे ना, हा का फेमस आहे? तर त्या मणिकर्णिका घाटाच्या बाजूलाच आहे ना एक स्मशानभूमी आहे, जिथे सतत 24 तास लोकांचे शव तिथे दहन होत असतात, अशी ती स्मशानभूमी. आणि तिथे वेटिंग लिस्ट सुद्धा खूप मोठी असते. त्याच घाटाचा आता रिडेव्हलपमेंट चालू आहे, जिथे एक नवीन कॉरिडॉर या सरकारला उभा करायचा आणि त्या कॉरिडॉरसाठी त्यांनी इथली मंदिरं पाडायला घेतलेली आहेत. हे फुटेज बघा, या फुटेजमध्ये सरळ दिसतंय की ती मंदिरं पाडल्यानंतर, या मंदिरांवरती जेसीबी फिरवल्यानंतर अहिल्याबाईंची एक मूर्ती आहे, त्या मूर्तीवरनं लोक चालतायत. ज्या अहिल्याबाईंनी या मणिकर्णिका घाटाची निर्मिती केली ना, त्याच अहिल्याबाईंच्या बाबतीत हा असा अपमान होतोय. या हिंदुत्वासाठी लोकांनी मतदान केलं नव्हतं की आमच्या धर्माच्या मूर्त्या, आमच्या धर्माच्या रक्षकांच्या मूर्त्या, ज्या रणरागिणीमुळे ही मंदिरं आपल्याला बघायला मिळत आहेत, त्या रणरागिणीची ही अशी अवस्था हे सरकार करते. ही कोणती रिडेव्हलपमेंट आहे? नको आहे आम्हाला अशी रिडेव्हलपमेंट की जिथे तुम्ही इतिहास पार पायाखाली तुडवाल. मणिकर्णिका घाटाची ही अवस्था बघून आहे ना, आपल्याला जेवढं वाईट वाटतंय तेवढं तिथल्या लोकांना सुद्धा वाईट वाटलं. त्यांनी या विरोधात आंदोलन सुद्धा उभे केली. लोक म्हणतात की आम्हाला याबद्दल काहीच कल्पना नाहीये, ना कसले आधी लेटर आलेले आहेत, डायरेक्ट यांचे जेसीबी फिरतायत. इथल्या कलेक्टरला जेव्हा विचारलं तेव्हा तो कलेक्टर म्हणतोय की रिडेव्हलपमेंटमुळे कोणत्याही ऐतिहासिक वास्तूला धक्का लागलेला नाहीये, ऐतिहासिक मंदिराला धक्का लागलेला नाहीये, ऐतिहासिक ज्या काही मूर्त्या आहेत त्यांना सुद्धा धक्का लागलेला नाहीये. अरे मग हे फुटेज काय सांगतायत? इथे रिडेव्हलपमेंट करून यांना काय करायचं? तर एक मस्त आणि छानसा असा कॉरिडॉर उभा करायचा आहे, जिथे देशातले वेगवेगळे मंत्री, राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष येतील त्या ओपनिंगला, जसे ते नेहमीच येतात, आणि मग त्यांना दाखवतील बघा आम्ही आमच्या ऐतिहासिक वास्तूंचं जतन कसं केलेलं आहे. अरे पण त्याच्या आधी ते जतन करण्यासाठी, हे नवीन बांधकाम करण्यासाठी ज्या ऐतिहासिक वास्तू आधी होत्या त्या तुम्ही तोडल्या ना जेसीबीने. या भारतामध्ये जेव्हा कोणाची हिंमत नव्हती ना, तेव्हा या महाराष्ट्राच्या रणरागिणीने जाऊन अहिल्याबाई होळकरांनी या घाटांचं रिडेव्हलपमेंट केलेलं, या घाटांची बांधणी केलेली आहे, पुनर्बांधणी केलेली आहे, इथल्या मंदिरांची पुनर्बांधणी केलेली. तेव्हा कुठे ही मंदिरं आपल्याला आत्ताच्या स्थितीमध्ये दिसत आहेत? एका बाजूला अहिल्याबाईच्या नावाने कॉईन काढायचे, त्यांचा सत्कार करायचा, आणि दुसऱ्या बाजूला अहिल्याबाईंनी बांधलेले ही स्मारक, ही ऐतिहासिक वास्तू, त्यांच्यावरती जेसीबी फिरवायचा. ठीक आहे, तुम्हाला रिडेव्हलपमेंट हवी, तिथली तुम्हाला घाण बघवत नाहीये, किंवा तिथल्या त्या घाटापासून ते काशीच्या मंदिरापर्यंत, महादेवाच्या मंदिरापर्यंत जाणाऱ्या ज्या काही गल्ल्या आहेत त्या तुम्हाला बघवत नाही आहेत. पण त्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही ऐतिहासिक वास्तूच फोडून टाकाल. आणि काय करणार आहेत तुम्ही त्या कॉरिडॉरचं? ते कॉरिडॉर तुम्ही बांधणार जे आत्ताचं असेल, आत्ताच्या सरकारनं बांधलेलं असेल, त्याला ऐतिहासिक मूल्य काहीच नसेल. आपण तिथे गेल्यानंतर बोलू शकत नाही की हे अहिल्याबाईंनी बांधलेलं आहे. नाही, हे उत्तर प्रदेश सरकारनं किंवा या मोदी सरकारनं केलेलं आहे. अहिल्याबाईंनी जे केलेलं ते गेलं, ते तोडून टाकलं या सरकारने. म्हणजे ज्या गोष्टीला कोणता ऐतिहासिक वारसाच राहणार नाहीये, त्या गोष्टीचा कुठला मोठेपणा करायचा? त्यासाठी करोडो रुपये बॅनरवरती खर्च करायचे. भाजप सरकार, मोदी सरकार लाख चांगली कामं करत असेल, पण हे असं हिंदुत्वाच्या बाबतीत हे जे काही केलेलं आहे ना, कॉरिडॉरच्या नावाखाली ऐतिहासिक वास्तूंची तोडफोड, आणि मग त्या ऐतिहासिक वास्तूंची तोडफोड केल्यानंतर त्या वास्तूंची, त्या मूर्त्यांची लोकांकडनं अशी होणारी अपमानजनक स्थिती ती बघवत नाही. हिंदुत्व नकोय. आणि अशा हिंदुत्वाचा जर कॉरिडॉर करून तुम्ही देखावा करत असाल तर ते पण नकोय. मग नकोय त्या काशीमध्ये आम्हाला कॉरिडॉर. जे आहे ना ते राहू द्या. अहिल्याबाईंनी बांधले ते तसं राहू द्या. आम्हाला बघून ते भारी वाटतं की हा बाबा अहिल्याबाईंनी त्या कालामध्ये बांधलेले, जेव्हा या भारतात कोणाच्यातच हिंमत नव्हती, तेव्हा या मराठ्यांनी जाऊन तिथे हे बांधकाम केलेले. ते आम्ही गर्वानं सांगू आमच्या पुढच्या पिढीला. तुम्ही नवीन केलेलं बांधकाम आम्ही नाही सांगणार, ते फक्त दिसायला भारी दिसेल का तर त्याला तुम्ही चांगली फिनिशिंग दिलेली असेल. तुम्ही या नवीन बांधकामाला, नवीन विटांना चांगली फिनिशिंग द्याल, पण त्याचा इतिहास तुम्ही नाही सांगू शकत. त्याला इतिहासाची जोड नसेल तुमच्या या नवीन बांधकामाला.
या देशातनं जर इतिहास असा पुसला गेला, आणि तुम्ही कधीतरी ऐकलंच असेल की जो देश आपला इतिहास विसरतो त्या देशाचं भविष्य हे जास्त धोक्यात असतं. या संपूर्ण परिस्थितीवरनं, या मणिकर्णिका घाटावरनं ते दिसून येतं की आपण आपला इतिहास पुसतोय. का तर आपल्याला रिडेव्हलपमेंट हवी. अरे कोणती रिडेव्हलपमेंट भाई? का पाहिजे तुम्हाला अशी रिडेव्हलपमेंट? मग याला असा सुद्धा अँगल येऊ शकतो की तुम्ही मराठ्यांचा इतिहास पुसायचा प्रयत्न करताय की तुमच्या बिहारमधनं, आणि साहजिकच येऊ शकतो. आम्ही सुद्धा हा प्रश्न विचारणार की मराठ्यांचा इतिहास पुसायचा प्रयत्न चालू आहे का? मराठ्यांनी तिकडे जाऊन घाट बांधले, तिकडे जाऊन मंदिरांचं बांधणी केली, ते तुम्हाला झेपत नाही आहे का? ते तुम्हाला पचत नाही आहे का? सरकारने यावर खुलासा करावा. यावर अजूनपर्यंत नीट खुलासा झालेला नाही आहे की नक्की सरकारला इथे काय करायचं ही मंदिरं पाडून, या ऐतिहासिक वास्तू पाडून. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला याबद्दल काय वाटतं. या हिंदुत्वासाठी तुम्ही भाजपला मतदान केलेले आहे का? या हिंदुत्वासाठी तुम्ही नरेंद्र मोदींना पंतप्रधान केलेले आहे का? इथे या मणिकर्णिका घाटावरती जर ऐतिहासिक वास्तू अशा तुडवल्या जात असतील पायाखाली, सरकार त्याच्यावरती JCB फिरवत असेल, तर माझा त्याला विरोध आहे, साफ विरोध आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.